नणद तर बोललीच बोलली. सासूई सासूई मला शिकून राहिली. त्या पोरीला चांगलं म्हणून राहिली आणि मला वाईट म्हणून राहिली. मला काय म्हणे, करशील तर काम कर म्हणे, नाही तर राहू दे म्हणे, दोघी नका करू म्हणे. म्हणजे पोरीला चांगलं म्हणते आणि मला वाईट म्हणते. वा व वा, किती नालायक हाय माई सासू. म्हणजे कामासाठी मरते, नुसतं कामासाठी. माझ्या नवऱ्यासमोर माई तिने इज्जत डाऊन केली. मला तिने खाली पाल लावलं माझ्या नवऱ्यासमोर. माझ्या नवरा माई एका शब्दाला खाली नाही पाडत नाही. हिनं माझ्या नवऱ्यासमोर मला खाली पाल लावलं बापा. हो ना, ते म्हणे बाई इथं आल्यावर तुम्हाला जमत नाही म्हणे. तिचं म्हणणं होय का मी इथं आल्यावरच नाटकं करतो. म्हणजे तिनं अंदाजा लावला मी नाटक करतो म्हणून. आहे ना, लय हुशार निघाली ती चत्र्या वानाची. जराशी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन जराशी का फिल्टर काऊन लावून नाही आली तर म्हणजे शायनीपणा हिटलरपणा दाखवते. कुत्री कोणता मोबाईल आणला नवीन कोणता नाही तर. थांब ना, एक काम करतो ना, हा मा नवरा थोय तिच्या शिकून झाला मायच्या ऐकून. बाजारात जाय म्हटलं गेला बाजारात, आणलं सामान त्यानं. माय करून राहिली स्वयंपाक, जेवायला नाहीये म्हणत ना, कायली ये नाही म्हणत. त्याला येऊ दे माझ्याजवळ आता. त्याला म्हण त्याला आणि एकाचे दोन लावतो ना. माय पोराचं ना बहिणीचं भडकवतोच मी चांगलं. याचं भडकवतोच. लय शहाणपणा मारून राहिली माझी सासू नाही. उलीची काय आली पोरी जवळ तर भल्ली मोठेपणा दाखवून राहिली आणि भल्ली शानपणा दाखवून राहिली. हो, तिला माहित नाही का तिच्या पुढचं आता लग्न होईल तर बजा लागन सुनी जवळच. ते हा विचार नाही करून राहिली. थांब म्हणा, हातचे दोन नाही एकाचे तीन लावतोच मी आता. आणि मुज्जर तर एवढी आहे बापा. मुज्जर आली मी तिला पाणी मागवलं, तिने पाणी दिलं. आंघोळीला नाही टाकून दिलं, ठीक आहे. मी प्याले पाणी मागवलं, प्याले पाणी दिलं बापा. एवढी नालायक पोट्टी. स्वतःला लई शायनी समजते. निच्याजवळ पैसा कुठून आला गड्या एवढा. कोणता मोबाईल घेतला ना कोणता नाही तर पाहावंच लागन मोबाईल कोणता घेतला तर. हो प्रिया, अय प्रिया. अमय 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 आला वाटते भैया. प्रिया, प्रिया रडून राहिली, काय झालं तुले? सोडा तुम्ही, सोडा. माझ्या मागे नका लागू फालतू. रडून राहिली, असं करून राहिली, तसं करून राहिली. फालतूच माझ्यावर तुम्हाला दया येतेची. तुम्ही नखरे नका करू. तुम्हाला काही दया नाही येत माझ्यावर. दया आली असती ती इतक्या रंगाचे बोललेच नसते. आणि चांगलेपणाचा दिखावा नका करू माझ्यासमोर. राहू द्या अलग, मला राहू द्या. एकटीला रडते मी, रडून रडून चुप बसणार. कोण आहे शेवटी माझं इथं. शेवटी माहेर ते माहेरच असतं. नवराणी होत ना दवराणी होत, कोणाचा नाही होत बापा. अरे प्रिया, काय झालं, काहून रडून राहिली? काही सांगण्यासारखं असेल तेव्हाच सांगणार ना. माझ्या घरी माझी आई मला कधी इतकं बोलली नाही. बाबा नाही बोलले, दादा नाही बोलला, बहीण नाही बोलली. सासरी आली एवढं करते मी तरी पण मलाच बोल सगळा. हे बघ, इकडे माझ्याकडे बघ आणि सांग मला काय झालं. कोण काय म्हटलं तुला? काय झालं म्हणजे? काय झालं म्हणजे अशी विचारून राहिले तुम्ही? बल्लेच आहे बापा. मगाशी मला सासूबाई किती बोलल्या, काल पण बोलल्या, नणंदबाई पण किती बोलून बसल्या. मगाशी सासूबाई बोलत होत्या तेव्हा सासूबाई बोलत होत्या तेव्हा तुम्ही काही बोलले का सासूबाईला? मला ते बोलत होत्या मगाशी. तुम्हाला म्हणे की मकर संक्रांतीचा बाजार घेऊन ये. सिद्ध बाजारात पडाले. मला ते एवढ्या बोलल्या तेव्हा तुम्हाला एक शब्द ऐकायला नसून गेला का? तुम्ही काहीच नाही बोलला तुमच्या आईला. माझी काय गलती होती हो? काय गलती होती माझी? अरे बाई, बोलली असन तर रागाच्या भरात एक दोन शब्द बोलली असन तर तेवढे शब्द मनावर घ्या लागते काय? आता म्हातारा माणूस होय, दोन शब्द ऐकूनही घ्या लागते म्हाताऱ्या माणसाचे. नाही का, आपल्यापेक्षा मोठी आहे आई. तर दोन शब्द ऐकले तर काय होऊन राहिलं, आणि दोन शब्द शिवाय दिले असन तर काय होऊन राहिलं? म्हणून म्हटलं मी जा लवकर निघा इथून तुम्ही. मला नाही पाहिजे नवरा डवरा. एकटीच बरी मी. जाते मी माझ्या माहेरी. टाकून जाते मी, पुन्हा येतच नाही. हो, खूप झालं तुमचं आता. खूप व्हायला तुमचं इतकं करावं. आणि माझ्या एका मला कोणी बोललं तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच नाही वाटत हो. काही वाटायला उद्या चालून लेकरं होईल. तुम्ही अशीच करत जाण का? कोण बोललं, काय बोललं, सांग सांग. जाऊन झापतो मी. कोण होय ते? काय म्हणली तुझी आई? काय म्हणली सांग. आणि कोण आहे? कलावती बोलली काय? काय म्हणली सांग लवकर. सांग लवकर आता. फटफट बोल लवकर. वेळ लवकर बोल. कोण बोललं म्हणजे? मगाशी मी फक्त एवढंच म्हटलं सासूबाईला. काल म्हटलं ताई, म्हटलं एवढ्या लेट आल्या म्हटलं घरी म्हटलं. आणि आज दिवस मावस म्हटलं, सणावरच दिवस आहे म्हटलं. 10 वाजले तरी त्या उठल्या नाही म्हटलं. त्यांना उठवा म्हटलं. असे कुठे गेलत्या म्हटलं, काल त्यांना वेळ झाला होता तर. तेवढंच म्हटलं मी. तेवढ्या गोष्टीवर सासूबाईने मला तुझी बहीण गेली असती, तुझ्या बहिणीला असंच विचारलं असतं काय? त्या खानदानी आणि माझे खानदान नाही हाय. त्या खानदानातला लुपडे होते, आमच्या खानदानाला डाग नाही हाय. असं न तसं. आमच्या मायबापाचे संस्कार चांगले होते, आमच्या लेकरावर आमचे संस्कार चांगले आहे. त्या मायबापाचे संस्कार चांगले नसन म्हणून त्या तुझी बहीण पयाली, म्हणून तुझ्या भाऊ पयाला. काय रंगारंगाची बोलली सासूबाई, काय सांगू तुम्हाला मी. इतकं बोलायला लागते का हो? तुम्हीच मला सांगा. तुला स्वयंपाकासाठी मी म्हटलं ताईला, म्हटलं थोडीशी मदत पाहिजे होती म्हटलं स्वयंपाकासाठी, म्हणून मी ताईला उठवा बा अशी म्हणत होती. मला काही गोष्टी माहित नाही ना, इथं राहत नाही तर राहू दे म्हणे, काही स्वयंपाक करायची गरज नाही म्हणे. उदास तोंडे अशी म्हणे, करून टाकशील म्हणे काही बिगाड. काही नाही करायला लागत स्वयंपाक गियंपाक. असं बोलल्यावर खरंच मग इच्छा होईल का? रड नाही येणार का मला?
अरे बापरे, आफत आहे मग तो. आपत म्हणजे त्या दिवशी ती पण बोलली मला, तुमची बहीण नकटा नकाची नकटी नवरा टाकून येऊन बसली. बोलायला लावते मला. भावाच्या घरी माहेर येऊन बसली. ते मला गोष्टी सांगते, ते मला शिकवते. तिला असं वाटते का मी नाटकच करते. काय म्हणे ती सांगू का? वहिनी म्हणे तुम्हाला माहेरी आल्यावरच का बरं, सासरी आल्यावरच का बरं नाही जमत म्हणे. घरी पण तुम्ही अशाच करत असाल म्हणे. दादाला जमत नाही म्हणून पूर्ण काम दादा करून हांडवण्यावानी पूर्ण काम करून घेत असाल म्हणून काम करून घेत असाल म्हणे दादाकडून, अशी म्हणे. मला किती लाज वाटली. दोन बाया उभ्या होत्या. सांगा, मी तुम्हाला काम सांगते का? आता हे थोडस लसण वगैरे शिलून मागितला तर काही होते का, काही हरकत होते का त्याच्यात? मी म्हणलं बाई त्या बायांना, मी लसण वगैरे शिलून मागते म्हटलं, फालतूची कामं नाही सांगत म्हटलं माझ्या नवऱ्याला. हो, ते म्हणे साडी घालून स्वयंपाक करायला लावत जाय म्हणे. एवढ्या रंगाची तर बोलली ते कलावती. काय सांगू तुम्हाला, कोण सहन करते हो? आता मी साधी बाधी आहे म्हणून सहन करते. माझ्या जागी जर तीच असते, तिचं सहन केलं असतं का? तिचं किती भानगोडी आहे. असं असते का आयकून घेते म्हणून त्याला बोलावं म्हणून? अरे माहित आहे का, मी सहज म्हटलं, तुम्ही म्हटलं उद्या मोबाईल घ्या म्हटलं, तुमच्या भावासोबत जा म्हटलं. नाही म्हणे, तुम्हाला म्हणे इथं आल्यावरच कामं सुचते म्हणे. तुम्हाला म्हणे तिकडे इथं आहे तर खाले भेटते ना म्हणे, म्हणून तुम्ही इथे येऊन बसता म्हणे. हो, तिकडे तुम्हाला हाताने करून खा लागते ना म्हणे. तुम्हाला असं वाटलं म्हणे का चला 2 दिवसापासून तिकडे आहे तर खाले भेटते, कलावती करते, कलावती करायला हाय असं वाटलं म्हणे तुम्हाला म्हणे. मला मोबाईल घ्यायला जायचं आहे म्हणे. मी साधंच म्हटलं की माझ्या म्हणजे तुझ्या भावासोबत चालली जा म्हटलं, वेळ वाचते म्हटलं. नाही, तो शायना हाय, तो हिटलर आहे, त्याचे काम पाच बसन, मला मोबाईल नाही घेऊ देईन, अगावचा शांतपणा मरण मला जो घ्यायचा तो नाही घेऊ देईन, अशा म्हणत होत्या. मला खूप वाईट वाटलं की स्वतःच्या भावालाच ही अशी म्हणते, तर मला काय काय ते बोलत असेल. बरं चल, बरं विचारतो मी आईले अशी काऊन बोलली म्हणतो, आणि तिची चांगली झावपुंजा काढतो. काय वय बोलणं तिचं. आपण कोणाचं भलं करायला यावी तर माय बिन आपल्याच उन्यावर बसलेले ते का सर्व काय माहित. पहिलेच तर विचार करू करू टेन्शन घेऊ घेऊ डोक्यावरचे पार केस चालले गेले. एक केस नाही राहिलं डोक्यावर. आता काय माणसाली मारून टाकते काय माहिती. हे पोट्टी का नाही, पुरी सत्यानाशी आहे, सत्यानाश करते पुऱ्या घरादाराचा अंबाड तोंडी. हो, ते आहे पागल. तुमची आई पण पागल आहे का मग? इतके दिवस तुमची आई आपल्याकडे होती. आपल्याकडे तुमची आई होती तर मी त्यांना कशाची कमी होऊ दिली का? नाही होऊ दिली ना. असं काही ऐकायला आलं का? तुमची बहीणच ना खूप वाईट आहे. तुमची बहीण, तुमच्या बहिणीला मी का म्हणते, तिचं लग्न नाही झालं ना तरी तुम्ही तिला हाकलून द्या, पण घरात नका ठेवू. सांगत आहे मी, एक तर तिला ठेवा नाही तर मग मला ठेवा. चल बरं, चल आईले विचारतो मी. चल उठ लवकर चल. हो, थांबा थोडेशा. आई बाहेर गेलाय. आईला येऊ द्या. आई समोर झालेलं बरं, मांग नाही. आईला येऊ द्या पहिलं. आणखी गोष्टी सांगते मी तोपर्यंत. थांबा, खूप काही आहे सांगायचं. मी लपून ठेवलं होतं. थांबा थोडेसे. सांग भिऊ नका आता. आईले जाऊन विचारतो मी. अन मी सांगून राहिलो प्रिया, टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. आईची जेवढी गलती असेल ना तेवढीच तुझी गलती असेल. कबूल करजो तुझी गलती कोणती आहे तर. फालतू वाद जास्त वाढला नाही पाहिजे, सांगून राहिलो. का हो बाई, घेतला का हो मग मोबाईल? हो आई, घेतला ना मोबाईल. पाय विचार, तुला दाखवतो म्हटलं, मला यादच नाही राहिली. थांब मग दाखवतो. असं चांगला आहे का? हो चांगला आहे. नाही किती रुपयाचा झाला हो बाई? 10,000चा घेतला. कुठं महाग घ्यायला पुरते व? 10,000चा घेतला. असं हो आई. पूजापाती झाली बापा. आता जेवण राहिले फक्त. आता जेवण बोलाव ना वहिनीले. फुगाराला त्या वहिनीले फुगारा आले, फुगली बापा. मडक्यावणी दोडक्यावणी फुगली. असं मग नाही तर काय बापा. कोण फुगली वाई दोडक्यावणी? ती काम नाही करत, धाम नाही करत, फुगाचं काम कोणतं आहे बाबा तिचं? अशी कशी फुगली ती? कोण फुगली? या काम तर नाही करत ना आपण, कामासाठी तर म्हणत आहे नाही. आता त्या दिवशी मी इच्छासाठी म्हटलं होतं तिले, मला घई होत जाय आणि त्याला घई होत जाय. मी म्हटलं बाई, घई होऊनच राहिली तर मग वापरून घे माय तू, चल जमते म्हटलं. एवढा शब्द म्हटलं तिला, काही वाईट नाही म्हटलं. मी काम होतं म्हणून काम कर म्हटलं. आता दोघी मायले की केलं नुसतं त्या कामासाठी रडाले पुरते काय? काय ते कामाचंच रोणं लावत बसा. काय झालं? काहीच नाही झालं. 2 तासात पुरे काम हाताखाली आले आणि बसायला भेटून राहिलं. काय ते कामासाठी लढायला पुरते का, भांडायला पुरते कामासाठी? हो, तिला तेच उलट लागलं तिला तेच. आणि त्या दिवस पासूनच तिचा फुगारा, तिचं ते पायनं मला समजायला येऊन राहिलं. माझ्यासोबत बोलली नाही की सुधीची सकाळी. तिला म्हटलं मी ना, माई पोरगी म्हटलं पैदल आली असेल म्हटलं, म्हणून तिला उशीर झाला म्हटलं. नाही उशीरच काऊन झाला म्हणे तिला म्हणे. हो, सारा सकाळची गेलती, उशीर काऊन झाला नसं तसं मार मला प्रश्न विचारे. मी म्हणलं बाई पाय, तिला करायचं असेल तर कर, नाही करायचं असेल तर नको करू. मी तिलाही नाही उठवत आणि तिलाही नाही म्हणत स्वयंपाक करू ना, तुलाही नाही म्हणत. म्हटलं मी करतो ना, तुम्ही खा म्हटलं आहे त्या म्हटलं मी तिले. बोलली डोक्यावर चढली आहे इथे, डोक्यावर चढली आहे. आणि दादाने तिला एवढं डोक्यावर घेतलं. दादाला जराशी काही मोजत नाही, जराशी काही भेट नाही. ते आपण जर तिला दादाचा बायना केला ना, दादाला नाही भेट, तर दादा आपल्यावर मार जोर दबाव टाकते आणि बायको समोर बैल होऊन जाते. नाही तर काय डोक्यावर चढले चालेल. त्याच्या समोरच म्हटलं मी ना मग अशी. हो जाय म्हटलं, तू स्वयंपाक नको करू म्हटलं, जाय रे म्हटलं, तू बाजार घेऊन ये म्हटलं. मी नाही म्हटलं, रागातच होती मी. मला भला राग आलता बाई.
हो येऊन जाऊन म्हणे ती उठलीच कोण नाही म्हणे लवकर म्हणे. आता ती एवढ्या दिवस लवकर उठली नाही. सणावार होता म्हणून तिला असं वाटलं का आपली सासू कल्ला करण म्हणून ती आज लवकर उठली. एवढ्या दिवस लवकर नाही उठली शब्दाने मी तिला नाही म्हणून आजही जर नसती उठली झक मारून मीनच केलं असं स्वयंपाक पुरा. मीनच कामं केली असते. तुलाही नसतं उठवलं आणि तिलाही नसते उठवलं. तरी मी म्हटलं ते काही मला अलग नाही आहे म्हटलं लेक बाय तू काही अलग नाही आहे म्हटलं लेक बाय. ते समजून घेऊन तवा ना मी समजून घ्यायचं काही तिच्याजवळ हेच नाही आहे ना. डोकसंच कुकडे फिरते तिचं ना काय तर असं. घे ना तू तर मार मोठी मलाच ज्ञान पाहिजे त्या दिवशी. हो मग नंतर जाजो उद्या जाजो अशी जाजो सुनीचं काहीच नाही दिसलं तुले. आणि आज कसं दिसलं तुले बरोबर वाई मी आता सुधारली ना. एकदा आपण सुधारायचं नाव घेतलं तर आपण बिघडत नाही. मग आपण फालतू गोष्टीत लक्ष नाही देत. आणि पाय बरं आता मी सुधी झाली तर तुला त्या सुनीचे गुण दिसून नाही राहिले काय. तू काय म्हणे पहिले पोरगी बेकार आहे सून चांगली आहे म्हणे. अव तू तिच्या हाताखालचे पुरे काम सावडेन तू म्हणून तिला प्यारी होती. आणि पाय बरं उलच्या कामासाठी तिला म्हटलं तर कसा फुसकारा मारला तिने नागासारखा. कशी फुसकारा मारून राहील ते काय डोम्या नागासारखी. ओ बाई काय करतं माय काय करतं सांग. आता तू नवऱ्याच्या घरी चालली जाशील तर मला पोराजवळच राही नाही ना बापा. अन तूच म्हणे आता काम केल्याने काही मरत नाही म्हणे. केलेही काम बापा आता काय होऊन राहिलं माणूस तसाही बापा काम केल्यानं सुखी राहते. तसा काही माणूस सुखी राहत नाही. काम पाहिजे काम राहू नये काय करतं. इकडे बसू दे तिकडे बसू दे इकडे तोंड मारू दे तिकडे तोंड मारू दे. एवढा बचरे पण आपल्याकडून काही होत नाही. घर पुजणं काही आपल्याकडून होत नाही बापा. नाही काय हो हो काय ले पाय ना आता सून हो माहितच पडते ना. तू टिकटॉक आणि टिकत तिच्या घरी. आई एक काम कर बरं तू तिला एवढं अक्षर कायले बसून घेऊन राहिली. ते कोणत्या कामाला जाते का बाहेर. तू कधी अर्धे कामं करत जाय अर्धे कामं तिला करू देत जाय. मी सांगतो ना तुले तू इथं आली का ते पुरे कामं दादाच्या हाताने करून घेते. तू तिथे गेली का मग तू काही कराच नाही लागत तिले. ते उलचक 2-4 पोळ्या लाटल्या ना त्याला काही काम म्हणते का त्याला काही काम म्हणते का म्हटलं. नाही व पण जाऊ दे ना माय काय करतं. जाऊ दे ना घे डोक्यावर. हो मरायला टेक्शील ना तुला करणारच नाही. होळ लावतो मी करायला करा तू येवाला. काय आता काय तिला काय मारू काय मी मारू काय म्हटलं. पण तुला काही मार नाही म्हटलं मी ना. सुनीलला मारशील तर जायला जाशील. हो मोठी माराच्या गोष्टी करू राहिली तर जाऊ दे ना माय. जशा परी आहे तशा परी राय कौतुक तू पाय संचिताचे. हो जेवढे दिवस देवानं चांगले दिले तेवढे दिवस चांगले राहील. नाही कोण केलं तर एखाद्याच्या नाल्यात गिल्यात जाऊन आत्महत्या करून घेईन बाई. नाही काय नाही तुला त्रास नाही तिला त्रास नाही का. नाही तर मग असंच देवानं निकोप नेलं पाहिजे बापा. हो असं उठता बसता उद्या मला आजच नेलं पाहिजे लागेच तर मग. का वाई आपले तर वाण करशील का वहिनी तर आहेच आता. वहिनी करण ना वाण. हो बाई पाहू वाणाचं. आता ती वहिनी काय म्हणते काय नाही बाबा. ती भावजय त्या भावजयच्या मताने घ्या लागन नाही काय. हो हो तिला विचारतो बापा पहिले तिला विचारजो. चल बाई आई मी तुला मोबाईल दाखवतो आणि मुलीसाठी मोबाईल पाहतो मी. हो हो पाय मी येतो 2 मिनिटात बाहेरून येतो मी जराशी. येतो मी तोपर्यंत मोबाईल गिबाईल काढतो पाय. मी येतोच मग जराशी बाहेरून 2 मिनिटात. हो ये आई ओय कुठे गेली आई. बापा काय झालं रे काऊन एवढ्या जोराने आवाज देऊन राहिला. आई आई काऊन बापा भेव लागलं ना बापा. तू सांग मले मी इथं राहू का चाललं जाऊ म्हटलं गावाले. तू सांग मले आता. तुले जर मला इथं ठेवायचं असन फालतू गावचं माझ्या बायकोले बोलायचं नाही सांगून राहिलो मी. नाही तर मी नाही राहीन ना माझ्या बायकोले घेऊन मी चालू जाईन बाहेर. कधीच येणार नाही इथं. भुलून जाईन मला माय होती मला बहीण होती भुलून जाईन म्हटलं. हो एकटं पोरग हाय काही त्याची काळजी काही त्याची कदर हाय का नाही. एकुलती एक सून आहे घराण्यातली. आजकालच्या पोरी पाहिल्यानं कशा आहेत नवऱ्याच्या घरी टिकत नाही. आणि एवढी साजरी पोरगी भेटली तुम्ही तिला टॉम नाही मारला. शोभते का तुम्हाला असं. आई ते वय काय शोभते काय तुला असं. बापा काय झालं असं नाही काय झालं म्हटलं. एखादा मना घेऊन इथं मार जोऱ्यानं मला म्हणून राहिला इथं आम्ही राहू का नाही राहू. काऊन काऊन नाही राहू. तुमच्या पायाले का गाठोडे बांधले का मी नाही इथं. का चटके दिले तुम्हाला का ताव्यावर बसवलं तुम्हाला. टेकून नाही राहिलं तुमचं इथं घोडं. काऊन जातो जातो करून राहिला तू काय केलं असं. आणि कायले टोम न मारता माय पुरीले. नवऱ्याच्या घरी टिकत नाही पुरी घरी येऊन बसते माय बापाच्या. आणि कायले टोमने मारून राहिला म्हटलं. काय 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 झालं कोण बोललं म्हटलं तुले. अरे बाई मी काय म्हणतो तिले पटलं तर ते काम करते नाही पटलं तर नाही करत. हे नाजूक पोरगी आहे. नाही केलं तिने एखादं काम कलावं तिले सांगितलं तर काही हरकत आहे काय. नाही काही हरकत आहे का म्हटलं. दादा वहिनी काही काम नाही करत. चांगले असो का नसो त्याच्या घरी त्याला जमते ना आमच्या घरी आल्यावर त्याला जमत नाही सांगून राहिली मी. इथं काही वहिनी काही काम नाही करत म्हटलं. मोठ्या तोंडानं गोष्टी सांगून राहिला तर हो सारा माय ना मिस करतो. हे पाय तू चुप बस. त्यासोबत बोलून नाही राहिलो मी. मला त्यासोबत बोलायचं नाही आहे. काय तोंड पाचही नाही येतोय मला. हो मला नाही पाच आहे रे मला नाही पाच आहे. शिकू नको इथं मोठं सांगून राहिला तर. नाही नाही ये इले शोभते का असं बोलणं.
असं शोभते का इले? काय इथं आल्यावर तुम्ही आयतं खाता, माई सर्व कामं करते, मी सर्व कामं करतो, तुम्ही आयतं खाता. आणि गावाला गेल्यावर दादाले तुम्ही कामं करायला लावता पुरे, आणि तिथंही आयतच खाता. शोभते का इले असं बोलणं? दादाले बैल बनवून ठेवलं, भाड्याचा बैल आहे दादा, हे असं इले बोलणं शोभते काय म्हटलं? नाही शोभते काय? नवरा बायकोच्या मनात चबर चबर करायची सवयच पडून गेली ना, सवय पडून झाले. एका जागेवर बसणं ना आहे तर खाणं, आणि लोकांना ज्ञान पाचते, लोकांना म्हणते. हे पाय हो बाई, तू काही जास्त बोलू नको. तू अंगाला धक्का नाही लागू देत म्हटलं मी, अंगाला धक्का लागू द्यायले. मोठी तोंडानं गोष्टी सांगून राहिली हो तू. भरून दिले त्याचे कानून, आता इथे येऊन मार शायनेपणा दाखवून राहिला रे तू रे. माझी पोरगी म्हणते ती बरोबर आहे, भाड्याचा बैल तू पक्का भाड्याचा बैल आहे, बैल तोंड्या. चल्ला बायकोने सांगितलं तसं तर काय काय सांगितलं ते सांग बरं मला. काय खोरा आहे, काय खरा आहे, काय खोटा आहे सांगतो मी तुले. काय काय सांगितलं हो तू नाही आले? घुबड सांग लवकर, माझ्या समोर सांग, तोंडावर सांग माया. नका काय फुसक्या चोरता बा. काय काय सांगितलं म्हणजे? तू ना तिला म्हटलं म्हणते का बा हे कलावती सकाळी उठली नाही का आई? एवढ्या वेळची कोण उठली नाही? कुठे गेलती रात्री? तुला काय म्हटलं म्हणते? त्या बहीण त्या आमचं खानदान असं नाहीये, आमच्या खानदानाला डाग नाहीये, आमच्या खानदानाला लफडे नाही केले. ती बहीण पयाली, त्या भाऊ पयाला असं बोलायला तुझी काही गरज होती काय? काही गरज होती का म्हटलं? नाही काही गरज होती काय? आता माय बोई घे बरं म्हणा तिला हातावर पाणी आणि चल म्हणा देवाजवळ. खरंच जर मी असं म्हटलं असं तर भली लबाड आहे व लबाड तोंडे, लावडीन कुटची, घुबड तोंडी कुत्रे. बोलायला लावून राहिली. चांगली म्हणता 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 माझ्या पोरीला मी किती रंगाची बोलून घेतो त्या पायी. माझ्या पोरीला किती रंगाची बोलून घ्याले, किती रंगाची बोलून बसली मी तरी माझी पोरगी म्हणे आई म्हणे तुला सुनीले डोक्यावर घेतलं म्हणे, तिथं गेल्यावर तिची पुरे कामं करतं म्हणे. आणि इथं मी ना आज तिले फक्त कामासाठी नाही म्हटलं, कामासाठी कट करे चल बाई मीच कामं करतो म्हटलं. आजपर्यंत मीनच करीन, आजपर्यंत मीनच करत आली. मीनं बोंबा बोंब नाही केली, त्याजवळ एकही तिची तक्रार घेऊन नाही आली. आणि उलीस काय मीनं तिला आज म्हटलं तर मोठ्या डोक्यावर घेतलं तिनं. एवढं जीवावर ते काम करायचं हो तुले वा? कायले संसारात आली, कायले लग्न केलं हो मग? रायती माय बापाच्या घरी संटी. ते पाय ना इथंच तर अशा शिवाय देताय, माग काय नाही बोलताय. सासूबाई शोभत नाही तुम्हाला? खोटं बोलून खऱ्याचं खोटं करून राहिला आणि खोट्याचं खरं करून राहिलं, हे असे शोभते का तुम्हाला? मला लबाड म्हणता तुम्ही? किती लबाड बोलताय बघा ना आधी. आय शायन्या मनाचे, हिटलर तोंडाचे, मा मायले लबाड गिबाड नको करू, तिथे येऊन थोबाडच फोडन. मा मायले लबाड गिबाड म्हणून राहिली ते. भरले त्याचे कानानं चालली तर भुकाले भोग भोग कराले, आणि तोय भुकून राहिला इथे येऊन. जरासा पात नाही आपल्या बायकोचा अंधार काय आहे काय नाही. तर बोलली ना मी त्या दिवशी, बोलली म्हणजे वाईट तर काही म्हटलंच नाही रे बा. मी जे काही म्हटलं खरं खरं म्हटलं. आणि एवढीच जर ते सती सावित्री असेल, एवढीच जर ते खरी असेल ना, हातावर पाणी घेऊन देवाची शपथ घेऊन सांगून राहिली. आणि तू का देवाची शपथ खोटी घालशील ना बाई? त्यासोबत काही ना काही वाईट वय सांगून राहिली मी. लक्षात ठेव देव वय. मग तू हातावर पाणीच घ्या आता. तुला हातावर पाणी घेतल्याशिवाय त्या तोंडातून खोटं काढलं, खोट्याचं खरं काढल्याशिवाय मी तर राहतच नाही. लबाड लांडगी. अहो चुप राह ना, चुप राह ना. खासदार चांगली पोकत जाय अंगात. असंच मास अंगावर चढलं का तू आम्हाला वा? तुला काय वाटलं बोलून नाही राहिली म्हणून शानपणा राहिली तू? उदास तोंडे. खाऊन राहिली तर माझ्या पैशाचं खाऊन राहिली, मामाचं खाऊन राहिली. तू या खाऊन नाही राहिली, ती आता इथे खाऊन राहिली. मरी सांगून राहिली तर सांगता. चल धावस नको दाखव, चल वय आपल्या घरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आपण उद्याला कंटिन्यू करूया. आजच खूप वेळाचा मिनिट झाला, आणि खूप मिनिटाचा व्हिडिओ आताच झाला आहे. तर उद्याला मी नेक्स्ट पार्ट बनवते, आणि मग नेक्स्ट पार्ट मध्ये आपण कंटिन्यू करूया काय होते काय नाही तर. आता तुम्हाला खरं काय खोटं काय तर माहितच आहे. असं असं अशी घरं फुटतात, अशीच घरं फुटतात. म्हणजे प्रत्येकच जण सारखं असते असं नाहीये, पण प्रत्येकच जण वाईट असते असंही नाहीये, आणि प्रत्येकच जण चांगलं असते असं पण नाहीये. तर उद्या आपण कंटिन्यू करूया. घर संसार आहे, काय होते काय नाही बघूया मग आता.